नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आता थांबायचं नाही चित्रपटाला माउथ पब्लिसिटी वर्क करते। म्हणजेच काय की जर का एक माणूस चित्रपट बघायला गेला तर तो अजून 2 ते 3 माणसांना सांगतो आणि ती माणसं पुन्हा चित्रपट बघायला जातात। तर असं का म्हणतोय त्याला एक कारण आहे, कारण आता थांबायचं नाही चित्रपटाला लागून एकूण 11 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि त्या 11 दिवसांमध्ये सगळ्यात जास्त कलेक्शन हे 11व्या दिवशी म्हणजे रविवारी काल आलं। तर हे सगळं कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत आणि असं फार कमी चित्रपटांच्या बाबतीत घडतं, त्यापैकीच एक आता थांबायचं नाही चित्रपट आहे आणि ह्या सगळ्याचाच असर बॉक्स ऑफिस कलेक्शन वर सुद्धा दिसून येतोय। चला तर मग आता थांबायचं नाही चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात। तर आता थांबायचं नाही चित्रपटाला जसं मी म्हटलं 11 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि 11व्या दिवशी जी कमाई केलेली आहे रविवारी तर ती आहे 70 लाख एवढी। आणि आता थांबायचं नाही चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 2,95,00,000 एवढं। आणि आता थांबायचं नाही चित्रपटाचे 11 दिवसांनंतर जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 3,30,00,000 एवढं। आणि आता पाहूयात की गुलकंद या चित्रपटाचं किती कलेक्शन झालंय। तर गुलकंद या चित्रपटाला लागून सुद्धा 11 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि 11व्या दिवशी गुलकंद या चित्रपटांची कमाई केली ती आहे 38 लाख एवढी। आणि गुलकंद या चित्रपटांची 11 दिवसानंतर नेट कलेक्शन केले तर ते आहे 3,51,00,000 एवढं। आणि जे 11 दिवसानंतर ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे गुलकंद या चित्रपटाचं तर ते आहे 3,95,00,000 एवढं। आणि हा चित्रपट लवकरच 4 करोड सुद्धा क्रॉस करेल। तर आता पाहूयात की माझी प्रार्थना या चित्रपटाचं किती कलेक्शन झालंय। तर माझी प्रार्थना या चित्रपटाला लागून 3 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि 3 दिवसानंतर माझी प्रार्थना चित्रपटाचं जे कलेक्शन झालेलं आहे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 8 लाख एवढं। आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय 3 दिवसानंतर माझी प्रार्थना चित्रपटाचं तर ते आहे 10 लाख एवढं। तर हे होतं तिन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन। तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।